चॅप्टरच्या सुरुवातीला आपण रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे आपल्या आजूबाजूला असणे काही एक्झाम्पल्स डिस्कस केलेले. त्यामध्ये एक एक्झाम्पल मी मेन्शन केलेलं मिराज. मिराज म्हणजे काय, त्याला आपण मराठीमध्ये बोलतो मृगजळ. वाळवंटाचा किंवा डेझर्टचा जो एरिया असतो त्या ठिकाणी टेम्परेचर खूप हाय असतं. अशा वेळेस रोडवरती आपल्याला असा भास होतो की रोडवरती पाण्याचा साठा आहे, पूल ऑफ वॉटर आहे, आणि जसं जसं तुम्ही त्या पाण्याच्या साठ्याकडे जवळ जाल तसं तसं तो गायब होत जातो. म्हणजे काय, ॲक्च्युअलमध्ये तिथे पाणी नसतं, बट आपल्याला तसा भास होतो. ते आपलं इल्युजन असतं, त्याला आपण बोलतो मिराज. मिराज फॉर्म होण्याचं एक रिझन असतं रिफ्रॅक्शन. त्यानंतर अजून एक आपण एक्झाम्पल बघितलेलं की ज्यामध्ये मी दाखवलेलं की एक पाण्याचा ग्लास होता, त्यामध्ये एक स्ट्रॉ ठेवला होता. ज्यावेळेस हा स्ट्रॉ जो तुम्ही बघाल, हा स्ट्रॉचा जो पोर्शन पाण्याच्या वरती आहे तो पोर्शन तुम्हाला नॉर्मल स्ट्रेट दिसेल, बट जो पार्ट पाण्यामध्ये आहे तो पार्ट तुम्हाला बेंड झालेला दिसतो, किंवा आपण असं बोलू की एअर आणि वॉटर यांना सेपरेट करणं जो सरफेस असतो त्या सरफेस जवळ तुम्हाला तो जो स्ट्रॉ आहे तो बेंड झालेला किंवा ब्रोकन दिसतो. हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईटमुळे होतं असं आपण बोललेलो. आता आपल्याला रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय किंवा त्यामध्ये एक्झॅक्टली काय होतं हे समजलेलं आहे. त्यामुळे हे एक्झाम्पल आपण अगेन रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचा रेफरन्स घेऊन समजून घेऊया की एक्झॅक्टली रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कसा रोल यामध्ये प्ले करते. सो त्यासाठी इथे 2 एक्झाम्पल लिहिलेले आहे. एक आहे मिराजचं, सेकंड आहे बेंडिंग ऑफ स्ट्रॉचं. तर हे 2 एक्झाम्पल आपण समजून घेऊया. सुरुवात आपण करूया बेंडिंग ऑफ स्ट्रॉ. स्ट्रॉ म्हणा किंवा पेन्सिल म्हणा, तुम्ही कोणती एखादा ऑब्जेक्ट इथे कन्सिडर करू शकता. सो बेंडिंग ऑफ स्ट्रॉ, एक इथे ग्लास दाखवला आहे, वॉटर दाखवलेलं आहे, त्यानंतर इथे एक मीडियम असणार आहे एअर. हे एक मीडियम आहे, हे एक मीडियम आहे. स्ट्रॉ असा दाखवलेला आहे. हा जो सरफेस आहे एअर आणि वॉटर यांना सेपरेट करणारा, तिथे स्ट्रॉ जो आहे असा ब्रोकन किंवा बेंड झालेला दिसतोय. हे असं का होतं? हे असं होतं बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आता एखादा ऑब्जेक्ट किंवा एखादी गोष्ट आपल्याला दिसते म्हणजे काय होतं की तो जो ऑब्जेक्ट असतो, तर आपण हे क्लास 9मध्ये जेव्हा रिफ्लेक्शन ऑफ लाईट हा टॉपिक बघितलेला त्यामध्ये आपण समजून घेतलेलं की एखादा ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो म्हणजे काय, तर ऑब्जेक्टच्या सरफेसवरती जे लाईट रेज असतात ते रिफ्लेक्ट होऊन आपल्या आईजमध्ये जातात, आणि त्यावेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट आहे म्हणून आपण समजतो की आपल्याला तो दिसतो. सो इथे लिहिलेलं आहे वी सी एन ऑब्जेक्ट वेन लाईट रिफ्लेक्ट्स ऑफ इट्स सरफेस अँड एंटर अवर आईज. एखादा ऑब्जेक्ट आपण केव्हा बघतो? वी सी एन ऑब्जेक्ट वेन ज्यावेळेस लाईट रिफ्लेक्ट्स ऑफ इट्स सरफेस अँड एंटर्स अवर आई. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टच्या सरफेसवरून लाईट रिफ्लेक्ट ऑफ होते आणि आपल्या डोळ्यांमध्ये जाते, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो किंवा तिथे एखादा ऑब्जेक्ट आहे असं आपल्याला समजतं. हे आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. आता इथे होत काय आहे, ज्यावेळेस हा स्ट्रॉ मी बघते, स्ट्रॉचा सपोज मी हा पार्ट बघते की जो पार्ट पाण्याच्या वरती आहे, ठीक आहे, जो पार्ट पाण्याच्या वरती आहे. आता हा जो पार्ट किंवा हा जो सरफेस मी बघते, होतं काय, हा पोर्शन स्ट्रॉचा पोर्शन मला दिसतोय म्हणजे काय, या सरफेसवरून लाईट रिफ्लेक्ट ऑफ होते आणि माझ्या डोळ्यांमध्ये जाते आणि त्यामुळे मला हा पार्ट दिसतोय. ठीक आहे, एअरमधून माझ्या डोळ्यांमध्ये लाईट रे ट्रॅव्हल करते, त्यामुळे मला हा पोर्शन दिसतो. बट ज्यावेळेस मी ह्या पार्टचा विचार करते विच इज इनसाइड वॉटर, पाण्याच्या आतमध्ये असणारा जो पार्ट आहे तो मी कन्सिडर करते. आता इथे होत काय, लाईट रे माझ्या डोळ्यांमध्ये जाणार आहे, बट त्याआधी लाईट रे वॉटर टू एअर ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे, लाईट रे एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करणार आहे. आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, ज्यावेळेस लाईट एका मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळेस लाईट बेंड होते. बेंडिंग ऑफ लाईट इज नथिंग बट रिफ्रॅक्शन. मीडियम चेंज होत आहे, लाईट बेंड होणार, मीडियम चेंज होत आहे, लाईट बेंड होणार. त्यामुळे ज्यावेळेस मी हा पोर्शन बघते त्यावेळेस हे जे लाईट रेज आहे या सरफेसवरचे, हे सरफेसवरचे लाईट रेज मीडियम चेंज करून ट्रॅव्हल करत आहेत, त्यामुळे इथे होणार आहे बेंडिंग ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्यामुळे ते जे लाईट रेज आहे ते बेंड होतील, लाईट रे बेंड होतील. त्यामुळे मला असं फील होईल की हा जो स्ट्रॉचा हा जो पोर्शन आहे हा पोर्शन ब्रोकन आहे, ठीक आहे, किंवा बेंड झालेला आहे. हे फक्त हा आपल्याला भास होता. ॲक्च्युअलमध्ये स्ट्रॉ ॲज इट इज आहे, बट आपल्या डोळ्यांना तो भास होते, इल्युजन आहे. दिस इज ऑप्टिकल इल्युजन अँड दिस हॅपन्स बिकॉज ऑफ रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इल्युजन म्हणजे काय, भ्रम किंवा भास. इल्युजन म्हणजे काय, भ्रम किंवा भास. सो हे एक रिझन आहे की आपल्याला स्ट्रॉ जो आहे तो बेंड झालेला दिसतो. ठीक आहे, समजलं. आता सेकंड आपण बघूया मिराज. मिराज कसा फॉर्म होतो. सो मिराज म्हणजे ऑलरेडी आपण डिस्कस केले. मिराज इज ऑल्सो अगेन ऑप्टिकल इल्युजन. आपल्याला झालेला भासच आहे. सो मिराज इज अन ऑप्टिकल इल्युजन क्रिएटेड बाय ॲटमॉस्फिअरिक कंडिशन. ॲटमॉस्फिअरच्या कंडिशनमुळे क्रिएट झालेलं ऑप्टिकल जे इल्युजन असतात त्याला आपण बोलू शकतो मिराज. फॉर एक्झाम्पल, पूल ऑफ वॉटर अपियर्स टू लाय ऑन द रोड बट यू कॅनॉट नेव्हर रीच देअर. आपल्याला असं फील होतं की पाण्याचा पूल आहे किंवा पाण्याचा साठा रस्त्यावरती आहे, बट यू कॅन नेव्हर रीच देअर. जसं जसं तुम्ही त्याला अप्रोच कराल पुढे जाल तसं तसं ते गायब होत जाणार आहे. सो हा झालेला आपल्याला फक्त भ्रम असतो, याला आपण बोलतो मृगजळ. तर आता मिराज कसं फॉर्म होतं ते आपल्याला बघायचं आहे. बघा, त्यासाठी एक असा सरफेस दाखवलेला आहे, रोड आहे, ठीक आहे, इथे सनरेज आहे, खूप हाय टेम्परेचर आहे. आता बघा, ज्यावेळेस सनलाईट असणार आहे किंवा सनरेज असणार आहे, खूप हाय टेम्परेचर असणार आहे, त्यामुळे हा जो रोडचा सरफेस आहे ना हा खूप तापणार आहे. ठीक आहे, रोडचा सरफेस तापणार आहे म्हणजे हा पोर्शन खूप हॉट असणार आहे आणि याला लागून असणारी जी एअर असेल, एअर सुद्धा हॉट होणार आहे, बरोबर.
सरफेस जो हॉट आहे तर इथे असणारी एअर सुद्धा काय होणार आहे, हॉट होणार आहे. ज्यावेळेस एअर हॉट होईल त्यावेळेस काय होणार, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस आपण टेम्परेचर वाढवतो त्यावेळेस मॉलिक्यूल सेपरेट होता. मॉलिक्यूल सेपरेट होता म्हणण्यापेक्षा मॉलिक्यूल स्प्रेड आउट होता. मॉलिक्यूल स्प्रेड आउट होत आहे म्हणजेच काय, मीडियमची डेन्सिटी काय होते, कमी होते. म्हणजे मीडियम काय होतं, रेअरर होते. त्यामुळे या ठिकाणी ज्या रोडच्या सरफेसच्या जवळ जी एअर असते ती हॉट असते, किंवा आपण बोलू शकतो की मीडियम जे आहे ते रेअर असणार आहे. ठीक आहे, मीडियम काय असणार, रेअर. हे समजलं. हीटमुळे टेम्परेचरमुळे काय होणार आहे, मॉलिक्यूल स्प्रेड आउट होते. मॉलिक्यूल स्प्रेड झाले म्हणजेच काय, ऑप्टिकल डेन्सिटी कमी होईल. ऑप्टिकल डेन्सिटी कमी होईल म्हणजेच काय, मीडियम काय होणार आहे, रेअर होणार आहे. आणि कंपॅरेटिव्हली बघा असा रोड आहे, इथे हाय टेम्परेचर असणार आहे, त्याच्यावरती जी एअर असणार आहे, एअर जर मी अशी लेयर्समध्ये कन्सिडर केली, ठीक आहे, एअर जी आहे ती मी अशी लेयर्समध्ये कन्सिडर केली, इथे हाय टेम्परेचर असणार आहे, इथे कंपॅरेटिव्हली थोडंसं लो टेम्परेचर असणार आहे, इथे कंपॅरेटिव्हली लोअर असणार आहे, इथे कंपॅरेटिव्हली लोअर असणार आहे. म्हणजे जसं तुम्ही रोडपासून वरती जाल तसं तसं टेम्परेचर काय होतंय, कमी होतंय. टेम्परेचर इज रिड्युसिंग. ऑब्वियस आहे, बरोबर, कारण हॉटेस्ट लेअर कुठे असणार आहे, रोडला लागून असणार आहे. जसं जसं वरती जाल तसं तसं टेम्परेचर जे आहे ते कमी होत जाणार आहे. टेम्परेचर कमी होत जाणार आहे म्हणजेच काय, हाय टेम्परेचर आहे, रेअरर मीडियम असणार आहे, किंवा इथे डेन्सिटी कमी असणार आहे. जसं जसं वर जा टेम्परेचर कंपॅरेटिव्हली कमी होते म्हणजेच काय, इथे कोल्ड एअर असणार आहे असं आपण कन्सिडर करू शकतो. कोल्ड आहे म्हणजेच काय, दिस इज डेन्सर मीडियम. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस मीडियम रेअरर असतं त्यावेळेस आपण म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कमी आहे. कारण का, रेअर आहे म्हणजे काय, तिथे अडथळा कमी आहे म्हणजेच काय, लाईट पटकन पास होऊ शकते. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स लो असणार आहे, इथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हाय असणार आहे. हे समजलं. हे असं का लिहिलेलं आहे, कारण आपण जर एअरचे लेयर्स कन्सिडर केले तर लेअर बाय लेअर जसं तुम्ही ग्राउंडपासून वरती जाल तसं तसं टेम्परेचर कमी होत जाणार. किंवा आपण असं बोलू शकतो, जसं जसं तुम्ही वरतून खाली येतात तसं तसं टेम्परेचर वाढत आहे. ठीक आहे, ग्राउंडजवळ टेम्परेचर हायेस्ट असणार आहे. आता यामुळे होत काय आहे की हे जे लेयर्स आपण एअरचे कन्सिडर करतो या प्रत्येक लेअरची डेन्सिटी वेगवेगळी असणार आहे, टेम्परेचर वेगळे, डेन्सिटी वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे असे हे एअरचे लेयर्स आहे. ठीक आहे, आपण म्हणतोय की डेन्सिटी इथे डेन्सिटी जास्त असणार आहे, इथे डेन्सिटी कमी असणार आहे. म्हणजे हा जो लेअर आहे याच्यापेक्षा या खालच्या लेअरची डेन्सिटी कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे, त्याच्या खालच्याची कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे, त्याच्या खालच्याची कंपॅरेटिव्हली कमी असणार आहे. आता जर आपण इथे लो सेक्शन ऑफ स्काय कन्सिडर केला, काय म्हणते मी, लो सेक्शन ऑफ स्काय, आणि त्यापासून येणारे जर मी रेस कन्सिडर केले, लो सेक्शन ऑफ स्काय म्हणजे काय, याला आपण असं बोलू शकतो, जे होरायझनच्या जवळ जो स्काय असतो, किंवा असं बोलू शकतो क्षितिज समजतं मराठीमध्ये. सो क्षितिजच्या जवळ असणारे जे स्काय असतं त्यापासून निघणारे रेज जर आपण कन्सिडर केले, हे रेज असे येणार आहे. एक रे मी असं कन्सिडर केलं, असा रे येणार आहे. आता इथे आला तो हे जे लेयर्स आहे या प्रत्येक लेअरची डेन्सिटी वेगळी आहे. आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लाईट रे एका मीडियममधून किंवा एका डेन्सिटीच्या मीडियममधून दुसऱ्या डेन्सिटीच्या मीडियममध्ये ट्रॅव्हल करतो त्यावेळेस तिथे होतं रिफ्रॅक्शन, म्हणजे बेंडिंग ऑफ लाईट होतं. आता इथे डेन्सिटी जास्त आहे, कंपॅरेटिव्हली खाली डेन्सिटी कमी आहे. म्हणजे मी असं बोलू शकते, जर मी हे लागोपाठचे दोन लेअर कन्सिडर केले, तर लाईट कशी ट्रॅव्हल करते, डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करते. कंपॅरेटिव्हली इथे डेन्सिटी कमी आहे, ज्याला मी रेअरर बोलते, फक्त मी दोन लेअरचा विचार करते. सो लाईट डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करते. आपण ही प्रॉपर्टी बघितलेली की ज्यावेळेस लाईट डेन्सर टू रेअरर मीडियममध्ये ट्रॅव्हल करते त्यावेळेस लाईट स्ट्रेट पाथमध्ये ट्रॅव्हल करणार नाही, लाईट नेहमी नॉर्मलपासून दूर बेंड होणार आहे. सो लाईट रे अशी बेंड होईल वेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रेअरर. त्यामुळे लाईट अशी आली. आता काय होणार, सपोज अशी जर नॉर्मल असेल तर लाईट अशी बेंड होणार आहे. ठीक आहे, आता अगेन इथे आली. परत जर मी पुढचे दोन लेअर कन्सिडर केले त्याच्यामध्ये सुद्धा डेन्सिटीचा फरक आहे किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दोघांचे वेगळे असणार आहे. अगेन वरचा लेअरपेक्षा खालचा लेअर कंपॅरेटिव्हली कमी डेन्सिटीचा असणार आहे. म्हणजे अगेन डेन्सर टू रेअरर अशी लाईट ट्रॅव्हल करणार आहे. सेम लाईट रे काय होणार आहे, नॉर्मलपासून दूर जाणार आहे. त्यामुळे इथे अगेन जर मी अशी नॉर्मल कन्सिडर केली, लाईट रे अशी जाणार आहे. अगेन ह्या दोन लेअरमध्ये सुद्धा सेम तसंच होणार आहे. खालचं लेअर कंपॅरेटिव्हली लोअर डेन्सिटीचा असणार आहे. त्यामुळे जर मी अशी नॉर्मल कन्सिडर केली, लाईट अशी ट्रॅव्हल करणार. तर इथे जो तुम्ही बघितलं हे जे लेअर्स आहे हे खूप जवळजवळ असणार आहे. त्यामुळे असा आपल्याला एक पाथ मिळतो जो इथे असा दाखवलेला आहे. ठीक आहे, अजून एक लाईट रे कन्सिडर केली अशी हे दाखवलेली आहे. त्यामुळे लाईट रे अशी एक एक लेअर प्रोसेड करणार आहे. आता ज्यावेळेस आत्ताच आपण बोललो की ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट आपण बघतो तर आपण काय म्हणतो की त्या ऑब्जेक्टपासून रेज जे आहे ते रिफ्लेक्ट ऑफ होऊन आपल्या आईजमध्ये येतात, त्यावेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमध्ये अजून एक गोष्ट बघितली की आपल्याला रेज किंवा एखादा ऑब्जेक्ट केव्हा दिसतो, ज्यावेळेस दोन रेज एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्याच वेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो.
आठवतंय आपण बघितलेला, 2 रेज ज्यावेळेस एकमेकांना इंटरसेक्ट करतात त्यावेळेस तो ऑब्जेक्ट आपल्याला दिसतो. आता हे जर 2 रेज आहे, हे जर मी पुढे एक्सटेंड केले, हे कुठेच एकमेकांना इंटरसेक्ट होताना दिसत नाही. बट हे जर रे मी बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये प्रोड्यूस केले, म्हणजे हा रे असा आणि हा रे असा, तर या ठिकाणी हे रेज इंटरसेक्ट होतील. ज्यावेळेस 2 रे इंटरसेक्ट होता, आपण ज्यावेळेस बघणार आहोत तर आपल्याला काय भास होईल, आपल्याला काय दिसतं की ज्या ठिकाणी हे 2 रेज इंटरसेक्ट होता तो पोर्शन आपल्याला दिसतो किंवा त्याला आपले आईज रिकग्नाइज करतात. त्यामुळे आपल्याला, आपण जर इकडून बघत असू तर आपल्याला असं वाटतं की हे जे लाईट रेज आहे ते इथून आलेले आहे, इथून. आता इथे काय होणार आहे, हे जे लाईट रेज आहे लो सेक्शन ऑफ स्काय पासून आलेले आहे, त्याचा कलर ब्ल्यू असणार आहे. त्यामुळे आपल्याला असं वाटतं की इथे आपल्याला ब्ल्यू कलर दिसतो. ब्ल्यू कलर दिसतो म्हणजेच काय, आपल्याला असं फील होतं की इथे काय आहे, हिअर इज अ वॉटर, आणि म्हणून आपल्याला इथे पाणी असल्याचा किंवा पूल ऑफ वॉटर असल्याचा भास होतो. दिस इज नथिंग बट मिराज. समजला मिराज काय. अगेन यामध्ये सुद्धा हे कशावर आधारित आहे किंवा हे एक्सप्लेनेशन कशावर आधारित आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईटवर. मिराजला बऱ्याचदा असं बोलतं व्हर्च्युअल इमेज ऑफ स्काय, म्हणजे ह्या केसमध्ये आपल्याला जो पूल ऑफ वॉटर दिसतोय त्याला आपण बोलू शकतो दिस इज व्हर्च्युअल इमेज ऑफ स्काय. तर हे होतं ऑल अबाउट मिराज. आता मिराजबद्दल जर तुम्ही इंटरनेटवरती जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी मिराजसाठी किंवा मिराज फॉर्म होण्यासाठी टोटल इंटरनल रिफ्लेक्शन रोल प्ले करतो असं मेन्शन केलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते मिळेल, बट दॅट इज कम्प्लिटली रॉंग. टोटल इंटरनल रिफ्लेक्शनचा इथे काही संबंध नाही. दिस इज प्युअरली रिफ्रॅक्शन बेस्ड कॉन्सेप्ट. ओके, सो रिफ्रॅक्शन ऑफ लाईटचे आपण 2 एक्झाम्पल डिस्कस केले, मिराज देन स्ट्रॉ अपरिंग बेंट इन वॉटर. आता आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल बघायचं आहे ट्विंकलिंग ऑफ स्टार. स्टार ट्विंकल का करता किंवा चांदण्या का लुकलुकता ते एक्झाम्पल आपल्याला आता समजून घ्यायचं आहे. ट्विंकलिंग ऑफ स्टार्स, चांदण्या का लुकलुकता ते रिझन आपल्याला समजून घ्यायचं आहे. अगेन याच्या मागचं रिझन सुद्धा आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट. स्टार्स ट्विंकल करता किंवा चांदण्या लुकलुकता आपण असं बोलतो, बट ॲक्च्युअलमध्ये चांदण्या लुकलुकत नाही, आपल्याला तसं दिसतं किंवा आपल्याला तसा भास होतो. स्टार्स अपिअर टू ट्विंकल, आपल्याला असं दिसतं की चांदण्या लुकलुकत आहे. मग आता हे का होतं ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. याबरोबर आपण अजून एक गोष्ट डिस्कस करणार आहोत की स्टार जर तुम्ही ज्यावेळेस एखादी चांदणी बघाल, स्टार जर इथे असेल तर ॲक्च्युअल ही जर रिअल पोझिशन असेल तर ज्यावेळेस तुम्ही अर्थवरून स्टार बघणार आहोत तर ती पोझिशन तुम्हाला या पोझिशनपेक्षा नेहमी वरती असणार. मग ही ॲपरंट पोझिशन अशी का दिसते ते सुद्धा आपण डिस्कस करूया. आता हे जे स्टार्स आहे हे स्टार जर तुम्ही स्पेसमधून ऑब्झर्व केले, म्हणजे एखादा ॲस्ट्रॉनॉट आहे त्यांनी स्पेसमधून हे जर स्टार ऑब्झर्व केले तर त्यांना ते ट्विंकल करताना दिसणार नाही. आपल्याला, आपण अर्थवर आहोत म्हणून आपल्याला हे जे स्टार आहे हे स्टार ट्विंकल करताना दिसतात. याच्या मागचं रिझन आपल्याला समजून घ्यायचं आहे. आता स्टार्स आपल्याला माहिती आहे की स्टार्स दे आर सेल्फ ल्युमिनस. सेल्फ ल्युमिनस म्हणजे काय, त्यांचा स्वतःचा प्रकाश असतो, स्वयंप्रकाशित असतात. त्यामुळे रात्रीच्या ज्यावेळेस सनलाईट नसतात तरी सुद्धा आपल्याला आकाशामध्ये चांदण्या दिसतात. ठीक आहे, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. स्टार्स आर सेल्फ ल्युमिनस, देअरफॉर इन अब्सेन्स ऑफ सनलाईट ऑल्सो वी कॅन सी ऑर वी कॅन ट्रेस दी स्टार्स. आता हे जे स्टार्स आहे हे अर्थपासून खूप जास्त डिस्टन्सवरती हे तर आपल्याला माहिती आहे. त्यामुळे हे जे स्टार्स आहे आपल्याला पॉईंट सोर्स म्हणून दिसतात. पॉईंट सोर्स म्हणजे काय, असा एक लाईट एका पॉईंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला हे स्टार दिसतात. पॉईंटच्या फॉर्ममध्ये आपल्याला असे स्टार दिसतात. आपण बोलू शकतो स्टार्स अपिअर ॲज पॉईंट सोर्स. पॉईंट सोर्स म्हणजे काय बघा, एक सिम्पल एक्झाम्पल आहे. सपोज एक हायवे आहे, ठीक आहे, एक रहदारीचा रस्ता आहे आणि तुम्ही तिथे बाजूला असणाऱ्या एका उंच बिल्डिंगच्या टेरेसवर उभे आहात. ज्यावेळेस तुम्ही त्या टेरेसवरनं असं दूरवर बघाल तर तुम्हाला ज्या सगळ्या गाड्या असतात ना, या गाड्यांचे जे लाईट्स आहे अशा डॉटच्या फॉर्ममध्ये दिसेल. रेड कलरचे डॉट्स किंवा मग येलो कलरचे डॉट्स, जाणाऱ्या गाड्या येणाऱ्या गाड्या, अशा डॉट तुम्हाला दिसतं. हे डॉट म्हणजे काय असतं, हे जे लाईट्स असतात हे लाईट्स आपण लांबून बघतोय त्यामुळे आपल्याला ते एका पॉईंटच्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याच पद्धतीने हे जे स्टार आहे हे स्टार एवढ्या डिस्टन्सवरती आहे की आपल्याला ते पॉईंट सोर्स म्हणून किंवा एका पॉईंटच्या फॉर्ममध्ये दिसतात. ठीक आहे, आता काय होतं, हे आपल्याला, आपण एखादी गोष्ट बघतो म्हणजे काय किंवा आपल्याला एखादी गोष्ट दिसते म्हणजे काय, आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट या चॅप्टरमध्ये या गोष्टी डिस्कस केलेल्या क्लास 9 मध्ये. ज्यावेळेस त्या ऑब्जेक्टपासून किंवा त्या ऑब्जेक्टच्या सर्फेसवरून रिफ्लेक्ट ऑफ होणारे जे रेज आहे आपल्या डोळ्यांमध्ये जातात त्यावेळेस आपल्याला तो ऑब्जेक्ट दिसतो. आता हे जे स्टार्स आहे, स्टार्स खूप उंचावरती आहे, खूप अंतरावरती आहे. तिथून येणारे रेज खाली पृथ्वीकडे येत आहेत, अर्थकडे येत आहे. आता हे जे रेज आहे हे रेज अर्थकडे येत आहे म्हणजे ॲटमॉस्फिअरमधून पास होत आहे. व्हॅक्यूम, आपण असं बोलू शकतो की व्हॅक्यूम पासून सुरू होऊन ते खाली 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 येत आहे. म्हणजेच काय, आपल्याला माहिती आहे की व्हॅक्यूम म्हणजे काय, व्हॅक्यूम म्हणजे रेअरर मीडियम असणार आहे. सो थोडक्यात आपण असं बोलू शकतो की हे जे लाईट रेज आहे रेअरर मीडियममधून जसं जसं आपण खाली येऊ तशी तशी एअरची डेन्सिटी वाढते. म्हणजे रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये हे जे रेज आहे हे रेज ट्रॅव्हल करत आहे. समजलं इथपर्यंत. रेअरर टू डेन्सर का बरं, कारण एअरची जी डेन्सिटी असते जशी जशी हाईट कमी होईल जसं जसं आपण खाली येऊ तशी तशी एअरची डेन्सिटी ही वाढत जाते. एअरची डेन्सिटी वाढते म्हणजेच रेअरर मीडियम पासून डेन्सर मीडियममध्ये हे जे रेज आहे हे रेज येत आहे. बट आता यामध्ये जर तुम्ही ॲटमॉस्फिअर जर बघितलं किंवा एअर जर बघितली, एअरमध्ये असे डिफरंट लेयर्स असतात बरोबर.
प्रत्येक लेअरची डेन्सिटी वेगवेगळी असते. म्हणजे इथे डेन्सिटी कमी असेल, खाली येणार डेन्सिटी वाढली, खालच्या लेअरची डेन्सिटी त्यापेक्षा अजून जास्त, त्याच्या खालच्या लेअरची डेन्सिटी अजून जास्त. आपल्याला माहिती आहे की लाईट रे ज्यावेळेस एका मीडियममधून किंवा एका डेन्सिटीच्या मीडियममधून दुसऱ्या डेन्सिटीच्या मीडियममध्ये एंटर करते त्यावेळेस इथे होतं रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजेच काय, बेंडिंग ऑफ लाईट. सेम प्रोसेस इथे होणार आहे. वेगवेगळ्या लेयर्समधून लाईट पास होते म्हणजे प्रत्येक लेअरमध्ये काय होणार आहे, रिफ्रॅक्शन होणार आहे. सो आता जर तुम्ही बघितलं रिफ्रॅक्शन होते यामध्ये आपण रेअरर टू डेन्सर अशी लाईट ट्रान्झिट करते. आपण बघितले रेअरर टू डेन्सर जाताना लाईट कुठे बेंड करते, लाईट नॉर्मलच्या डायरेक्शनमध्ये बेंड करते. त्यामुळे जर सपोज अर्थ आहे, लेयर्स आहे, ही जर स्टारची रिअल पोझिशन असेल, इथून असे 2 रेज दाखवलेले आहे. इथे काय होणार आहे, इथे चेंज ऑफ मीडियम आहे, इथे लाईट रिफ्रॅक्ट झालेली आहे. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एखादी ऑब्जेक्टची पोझिशन समजण्यासाठी काय पाहिजे की ऑब्जेक्ट आपल्याला समजण्यासाठी आपल्याला रेज पाहिजे असतात, ज्या रेज एकमेकांना कुठेतरी इंटरसेक्ट करतात. आता ह्या ज्या रेज आहे या पुढे जाऊन कुठे इंटरसेक्ट करताना दिसत नाही, बट ह्या ज्या रेज आहे ह्याच रेज जर मी बॅकवर्ड डायरेक्शनमध्ये अशा प्रोड्यूस केला तर ह्या इथे एकमेकांना इंटरसेक्ट करतील आणि हा जो पॉईंट आहे हा पॉईंट आपल्याला दिसेल. हा पॉईंट आपल्याला दिसेल म्हणजेच काय, ही स्टारची रिअल पोझिशन आहे. रिअल पोझिशनपेक्षा ही जी ॲपरंट पोझिशन आहे हे ॲपरंट पोझिशन आपल्याला वरती दिसते. त्यामुळे स्टार जे आहे ते ओरिजिनल पोझिशनपेक्षा हाय पोझिशनला आहे असं आपल्याला फील होतं. समजलं वाय स्टार्स अपियर हायर दॅन ॲक्च्युअल पोझिशन, त्याचंही रिझन आहे. बघा अशी रे आली, अशी रे आली, इथे रिफ्रॅक्ट झाली, बट आता ह्या रेज कुठे इंटरसेक्ट करतील जेणेकरून आपल्याला ऑब्जेक्टची पोझिशन समजेल. तर त्यासाठी जर ह्या रेज मी बॅकवर्ड अशा प्रोड्यूस केल्या इथे मला ही पोझिशन मिळते. सो ॲपरंट पोझिशन रिअल पोझिशनपेक्षा हायर लेवलला आहे. नाव सेकंड पार्ट, आपण बोलतो की स्टारची ही अपरंट पोझिशन असते. आता ही स्टारची अपरंट पोझिशन नेहमी फिक्स असते का? स्टारची ही पोझिशन फिक्स नसते, ही पोझिशन कंटिन्युअसली चेंज होत असते. त्यामागचं रिझन आहे ॲटमॉस्फेरिक कंडिशन. ॲटमॉस्फेरिक कंडिशन ह्या कंटिन्युअसली चेंज होत असतात. एअरची मोशन चेंज होते, प्रेशर चेंज होतो, टेम्परेचर चेंज होते, डेन्सिटी चेंज होते. आपल्याला माहिती आहे की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा टेम्परेचरवर डिपेंडंट असतो, प्रेशरवर डिपेंडंट असतो. त्यामुळे जर टेम्परेचर चेंज होत आहे, डेन्सिटी चेंज होतं तर ऑटोमॅटिकली रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा चेंज होणार आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स चेंज होतोय म्हणजेच काय, लाईटचं बेंडिंग कमी जास्त होणार आहे. लाईटचं बेंडिंग कमी जास्त होतंय म्हणजेच काय, पोझिशन सुद्धा चेंज होणार आहे. स्टारची पोझिशन चेंज होताना आपल्याला दिसणार आहे. त्याचा ब्राईटनेस चेंज होणार आहे. ब्राईटनेस कमी दिसेल, जास्त दिसेल, जसं ब्राईट डीम अशा फॉर्ममध्ये किंवा अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला लाईट दिसणार आहे. तर हे जे फ्लक्च्युएशन असतं हे फ्लक्च्युएशन म्हणजेच काय, ट्विंकलिंग ऑफ स्टार. त्यामुळे हे जे स्टार आहे हे स्टार आपल्याला ट्विंकल करताना दिसतात. समजलं रिझल्ट? तर यामध्ये तुम्हाला 2च गोष्टी लक्षात ठेवायचं आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि सेकंड ॲटमॉस्फेरिक कंडिशन, आणि याचा ऑल टुगेदर इफेक्ट असतो ट्विंकलिंग ऑफ स्टार्स. आता याला रिलेटेड अजून एक क्वेश्चन येतो, वी डू नॉट सी ट्विंकलिंग ऑफ प्लॅनेट्स. आपण प्लॅनेट ट्विंकल करताना बघत नाही. याच्या मागचं रिझन काय? अगदी सिंपल आहे. बघा आपण स्टार आणि प्लॅनेट जर आपण कम्पेअर केले तर आपण म्हणतो की स्टार जे आहे ते स्टार आणि प्लॅनेटच्या कंपॅरिझन जर आपण केलं आणि आपण अर्थवर उभं आहोत तर आपल्यापासून स्टार हे खूप जास्त अंतरावरती आहे, प्लॅनेट कंपॅरेटिव्हली कमी अंतरावरती आहे. सो स्टार आणि प्लॅनेट आपल्या अर्थपासून बऱ्यापैकी जवळ आहे असं आपण बोलू शकतो. स्टार हे खूप जास्त अंतरावरती आहे. स्टारला आपण कन्सिडर करतो पॉईंट सोर्स, म्हणजे स्टार अशा काही पॉईंटच्या फॉर्ममध्ये आहे असं आपण कन्सिडर करतो. बट प्लॅनेट जे आहे प्लॅनेटला आपण पॉईंट सोर्स नाही कन्सिडर करत, तर प्लॅनेटला आपण कन्सिडर करतो एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट. एक्सटेंडेड सोर्स ऑफ लाईट, किंवा याला सिंपल वर्डमध्ये आपण असं बोलू शकतो की नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस ऑल टुगेदर. नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस म्हणजे स्टार आपण एका पॉईंट सोर्सने असं दाखवू शकतो, आणि प्लॅनेट जे आहे प्लॅनेट म्हणजे काय, असे नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस असणार आहे. आता प्लॅनेट जरी म्हटलं तिथे सुद्धा ॲटमॉस्फेरिक कंडिशन असणार आहे. ॲटमॉस्फेरिक कंडिशन चेंज होत आहे, त्याचा इफेक्ट याच्यावरती सुद्धा पडणार आहे. बट आता इथे होणार काय, इथे नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस आहे. ठीक आहे, इथे आपण काय म्हणतो, प्लॅनेट म्हणजे काय, नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस. या एका पॉईंट सोर्सवरती ॲटमॉस्फेरिक कंडिशनचा इफेक्ट पडणार आहे. ब्राईटनेस चेंज होणार, पोझिशन चेंज होणार. सेकंड पॉईंट सोर्सवरती ॲटमॉस्फेअरचा इफेक्ट होणार आहे, ब्राईटनेस चेंज होणार, पोझिशन चेंज होणार. तर इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्सवरती इफेक्ट होणार आहे. बट इथे आपण नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस ऑल टुगेदर कन्सिडर करतो, किंवा आपण असं बोलू शकतो कलेक्शन ऑफ पॉईंट सोर्सेस आहे. त्यामुळे होणार काय, एकाचा ब्राईटनेस कमी जरी झाला तरी काही फरक पडणार नाही, कारण इथे बाकीचे पॉईंट सोर्सेस, नंबर ऑफ पॉईंट सोर्सेस प्रेझेंट आहे. त्यामुळे ॲव्हरेज पोझिशन अँड ॲव्हरेज ब्राईटनेस रिमेन्स अनचेंज्ड. ठीक आहे, म्हणजे एखाद्या इंडिव्हिज्युअल पॉईंट सोर्सचा एखाद्याचा ब्राईटनेस जरी कमी झाला तरी फरक नाही पडणार, ना बाकीचे पॉईंट सोर्सेस आहे. त्यामुळे ॲव्हरेज पोझिशन आणि ॲव्हरेज ब्राईटनेस
अनचेंज राहतोय, पोझिशन चेंज, ॲव्हरेज पोझिशन चेंज नाही होते, ब्राईटनेस चेंज नाही होते, म्हणजेच काय प्लॅनेट ब्लिंक करत नाही किंवा प्लॅनेट ट्विंकल करत नाही. तर हे आहे त्याचं रिझन वाय प्लॅनेट्स डू नॉट ट्विंकल. ठीक आहे, समजलं स्टार का ट्विंकल करतं आणि प्लॅनेट ट्विंकल का करत नाही.